नमस्कार. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महाटेट 2026 साठी तयारी करताय का? मग थांबा, कारण अर्ज कसा करायचा याची सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत आपण इथेच समजून घेणार आहोत. जर तुम्हाला इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत शिक्षक व्हायचं असेल तर ही परीक्षा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक पदासाठी महाटेट उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर महाटेट 2026 ची तयारी आजपासूनच सुरू करा. कारण योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि वेळेवर तयारी तुम्हाला यशाच्या खूप जवळ घेऊन जाऊ शकते. मित्रांनो, महाटेट 2026 साठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अर्जाच्या तारखा आणि वेळापत्रक. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 27 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे आणि 16 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज व शुल्क भरता येणार आहे. म्हणून शेवटच्या दिवसाची वाट न पाहता अर्ज लवकर भरणं खूप महत्त्वाचं आहे. कारण शेवटच्या दिवशी वेबसाईट स्लो होणे, OTP न येणे किंवा पेमेंट फेल्ड होणे अशा समस्या येऊ शकतात. यानंतर 9 जून 2026 पासून ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे. म्हणून प्रवेशपत्र वेळेत डाउनलोड करून त्यावरची माहिती नीट तपासा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा रविवार 21 जून 2026 रोजी होणार आहे. म्हणून आतापासूनच अभ्यासाचं योग्य नियोजन करा. कारण योग्य वेळेवर तयारी सुरू केली तर महाटेट पास होणं अजिबात कठीण नाही. मित्रांनो, MATET 2026 मध्ये 2 वेगवेगळे पेपर्स असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा इयत्ता 1ली ते 5वी शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी असतो. या पेपरची वेळ सकाळी 10:30 ते दुपारी 1 अशी आहे. तर पेपर 2 हा इयत्ता 6वी ते 8वी शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी असतो. या पेपरची वेळ दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 अशी आहे. दोन्ही पेपर्स रविवार 21 जून 2026 रोजी होणार आहेत. आजचं ही छोटाशी पण खूप महत्त्वाची प्रोटिप तुमच्यासाठी. तुम्ही जर पेपर 1 आणि पेपर 2 साठी वेगवेगळे अर्ज भरत असाल तर थांबा. असं केल्यामुळे तुम्हाला वेगवेगळी परीक्षा केंद्र मिळू शकतात आणि मग गोंधळ, वेळेची अडचण आणि ताण वाढतो. मग योग्य मार्ग काय? खूप सोपा आहे. एकाच ऑनलाईन अर्जात दोन्ही पेपरची निवड करा. यामुळे तुम्हाला एकच परीक्षा केंद्र मिळेल आणि पूर्ण प्रक्रिया खूप सोपी आणि स्ट्रेस फ्री होईल. लक्षात ठेवा, एक अर्ज, दोन्ही पेपर, एकच केंद्र. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अर्ज करताना तुमचा स्वतःचा चालू ईमेल ID आणि मोबाईल नंबर देणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, महाटीईटी 2026चा फॉर्म भरायच्या आधी काही महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवणं खूप गरजेचं आहे. सर्वात आधी तुमचा नवीन रंगीत फोटो आणि स्कॅन केलेली सही तयार ठेवा. तसेच इयत्ता 10वी आणि 12वीचे प्रमाणपत्र, स्वतःचं ओळखपत्र आणि स्वयंप्रतिज्ञापत्र देखील आवश्यक आहे. जर तुम्ही आरक्षण किंवा दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत असाल तर जातीचा दाखला किंवा दिव्यांग प्रमाणपत्र देखील तयार ठेवा. सर्व कागदपत्रे आधीच स्कॅन करून मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवा. कारण फॉर्म भरताना चुकीचा फोटो, चुकीची सही किंवा अपूर्ण कागदपत्रे अपलोड केल्यास अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून अर्ज सुरू होण्याआधीच ही चेकलिस्ट पूर्ण करा. कारण योग्य कागदपत्रे तयार असतील तर फॉर्म भरताना वेळ वाचेल आणि कोणतीही अडचण येणार नाही. अर्ज भरताना काही कडक नियम पाळणं खूप गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे. ऑफलाईन अर्ज अजिबात स्वीकारले जाणार नाहीत. तसेच संपूर्ण अर्ज इंग्रजी भाषेत भरावा लागेल. नाव, पत्ता किंवा इतर माहिती भरताना कोणतीही स्पेलिंगची चूक होणार नाही याची काळजी घ्या. परीक्षा शुल्क देखील ऑनलाईनच भरावं लागेल. तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPIचा वापर करू शकता. लक्षात ठेवा, एकदा शुल्क भरल्यानंतर अर्जात कोणताही बदल करता येणार नाही. म्हणून सबमिट करण्याआधी सर्व माहिती दोनदा तपासा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंतिम मुदतीनंतर कोणताही अर्ज किंवा शुल्क स्वीकारलं जाणार नाही. म्हणून शेवटच्या दिवसाची वाट न पाहता अर्ज वेळेत पूर्ण करा. मित्रांनो, अर्ज भरताना एक खूप मोठी चूक अनेक विद्यार्थी करतात. ते एकापेक्षा जास्त अर्ज भरतात. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही अनेक अर्ज भरले तर तुमचा फक्त शेवटचा अर्जच ग्राह्य धरला जाईल. आधी भरलेले सर्व अर्ज आपोआप रद्द केले जातील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधीच्या अर्जासाठी भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही. म्हणजेच तुम्ही 2 किंवा 3 वेळा अर्ज भरला तर प्रत्येक वेळी वेगळं शुल्क भरावं लागू शकतं. म्हणून अर्ज भरताना घाई करू नका. सर्व माहिती, फोटो, सही आणि कागदपत्रे आधीच नीट तपासा. एकदाच योग्य माहिती भरून अर्ज सबमिट करा.
कारण छोट्या चुकीमुळे तुमचे पैसे वाया जाऊ शकतात आणि अर्ज प्रक्रियेमध्येही अडचण येऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला कोणतीही कागदपत्रांची प्रत जोडण्याची गरज नाही. संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यामुळे अर्ज भरताना फक्त योग्य माहिती भरायची आहे. कोणत्याही अधिकाऱ्याकडे कागदपत्रे जमा करण्याचीही आवश्यकता नाही. पण याचा अर्थ असा नाही की कागदपत्रे महत्त्वाची नाहीत. कारण परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आणि प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी तुमच्या मूळ कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल. जर त्यावेळी अर्जात भरलेली माहिती आणि मूळ कागदपत्रांमध्ये फरक आढळला तर तुमची उमेदवारी लगेच रद्द होऊ शकते. म्हणून अर्ज करताना कोणतीही चुकीची माहिती भरू नका. नाव, जन्मतारीख, गुण, जात, फोटो आणि इतर सर्व माहिती मूळ कागदपत्रांप्रमाणेच भरा. कारण एक छोटी चूकही भविष्यात मोठी अडचण निर्माण करू शकते.